कि तलवार को कोई डरता नहीं, तलवार को धार है ना तो तलवार को देख के आदमी की फट जाती है। बल्लेबाजी देख के अभी पूरा माहौल खुश हो चुका है। लाजवाब आतिश स्ट्रोक था। स्कोर 41। रोहित चिखलेकर 14 पे खेल रहे, आशीष पटेल 13 पे खेल रहे हैं। वलौली का स्कोर 41। वलौली का 12 थोड़ा सा कोमा में गया था, जैसे रफाटे आने के बाद देखिए गाली हंस रहे। वाह हाँ, पहले ओवर में जब जहां चेतन गोस्वामी ने ओवर फेंका तो वो डाउन हो गए, लेकिन अब भी 32 खोल के हंस रहे। 41। और हमारे जबरदस्त एक कमेंटेटर हिंदी के और हमारे साथीदार हैं आदरणीय मेघनाथ महात्रे साहब, उनका भी हम स्वागत कर रहे हैं, वो भी मैच को देख रहे हैं। इस बार यहां तो गेंद लगभग एक सिंगल मिलेगा और स्कोर जाएगा 42-42। ये देखिए 12वां तिलक बिलक लगा के आया है, ऐसा लगता है कहीं काटा फिट हुआ क्या। फुल टॉस को पनिशमेंट देनी चाहिए था, लेकिन गेंद गैप में गेंद को उठाने जा रहे फील्डर, जब तक मिलेगा एक सिंगल। दमड़े गेंदबाजी कर रहे, और हमारे आबा क्या मजा थी यार, जबरदस्त भंगार पाड़ा का आयोजन, तगड़ा आयोजन। और गई तूफानी आसमानी छक्का और बॉलर भौचक्का खटैक। बनाने के लिए हिमांशु जय गाउदी वालों टीम को चाहे 5 बार 1 रन ऑन ड्राई किया, गेंद लॉन्ग ऑन के क्षेत्र में। और इसी के साथ देखा जाए तो हिमांशु जय गाउदी वालों टीम की 50 पूरी। 50 रन बोर्ड के ऊपर क्या बैटिंग रोहन चिखलेकर और आशीष पाटिल, ये जोड़ी को देख के मुझे मोहम्मद कैफ और युवराज सिंह की याद आ गई। क्या तेज तर्रार पार्टनरशिप, वाह। जब विकेट 4 गॉन हुए थे और उसके बाद इन दोनों बल्लेबाजों जो कुछ करिश्मा किया, मानो जय वीरू है वलौली के। और जबरदस्त 35 रनों की धुआंधार 9 गेंदों में पार्टनरशिप मिस्टर आशीष पाटिल और रोहन चिखलेकर। गुड बैटिंग, स्पीड अप। स्थान पे चिखलेकर पाटिल की इस तर्रार भागीदारी क्रिकेट का खेल, भागीदारी का खेल है, लेकिन आखिरी गेंदबाज पारी का स्लॉग और डेथ और हनामारी का ओर है। आगरी भाषा में हम इसे कहते कुटाकुटी का ओर, मिथुन चक्रवर्ती की भाषा में डुसुम डुसुम वाला ओर, और सीआईडी में दया तोड़ दरवाजा मारो, लास्ट में ब्लास्ट। हंस रहे जग्गू भाई, हंसेगा नहीं तो करेगा क्या, लड़की तभी फंसती है जब वो हंसती है। 50। विघ्नेश कटेकर इस बार शरीर के ऊपर टकरा गई, अपील जरूर की थी, रनआउट का मौका, लेकिन मिलेगा लगता है सिंगल और लेग बाई के रूप में। अतिरिक्त रनों के साथ हिमांशु 11 जय गाउदी वलौली टीम का स्कोर 52। 4 गेंदे अभी तक, 5 गेंदे शेष, आपकी जो स्कोर 51 हो चुका है। गलती हुई थोड़ी स्कोर के हाथों से। और इस बार ऑन साइड के ऊपर यह मिलेगा, विनोद महात्रे का फोन आते हुए बल्लेबाज गरम। और इस बार देखा जाए लगभग गेंदबाज को करंट और गेंद सीमाने का पार, नंबर 4। सत्यन महात्रे, विनोद महात्रे, गोवर्धन दादा पालेकर, महेंद्र दादा पाटिल, पूरी तरह से मैच रंजीत मात्रे भी इस मैच को देख रहे हैं।
Oh, it's going and it's gone. It's rocket attack. और ये देखिए क्या बैटिंग चल रही यार, खतरनाक छक्का ठोका रोहन चिखलेकर। ये वलौली का कायरन पोलार्ड ही है, मानो आग लगाई 22 के पट्टी के ऊपर। इसे कहते हैं जोड़ी जोड़ी नंबर 1। हिम्मत है तो गोवर्धन पालेकर आई है मैच देखने के लिए। और देखिए रविदादा भोईर और प्रीतम पाटिल सर इस मैच को साथ में देख रहे। वो जय वीरों की जोड़ी है, पति पत्नी का प्रेम एक दूसरे के ऊपर। क्या बात है, दोनों का स्वागत। लेकिन आपकी हमारी भेंट नहीं हुई है, जल्द ही कांटेक्ट कीजिए। चिखलेकर इस बार बॉल को देख के मारना चाहिए था, लेकिन उनके मूड में उनका मंसूबा है कि छक्का ही ठोकने का। गेंद डॉट। और इस बार यहां गेंदबाज कटेकर ने परिवर्तन वाली गेंद फेंकी है। आखिरी 2 बॉल, 61 स्कोर 61, लॉस ऑफ 4। चिखलेकर एक बार फिर से ड्राइव किया है, ऑफ ड्राइव। गेंद लॉन्ग ऑफ के क्षेत्र में, विकेट कीपर के पास थ्रो, गुड थ्रो। और एक ही सिंगल मिलेगा। एक सिंगल के साथ या हिमांशु 11 जय गावदेवी वलौली टीम का स्कोर है 62, 4 विकेट के नुकसान पे। पारी के अंतिम ओवर की अंतिम आके संदेश मात्रे साहब देखिए हमारे, क्या तिलक लगा के आ चुके, उनका हार्दिक स्वागत। और उनके साथ देखिए प्रतिकेश पालेकर जोड़ी देखिए, मुझे लगा घर में है, लेकिन संदेश ने कह दिया मारो, बाकी का देखता हूं मैं क्या करने का। ठोकम ठोक। और एलबीडब्ल्यू अपील लेग बिफोर विकेट के सामने। और इसी के साथ देखा जाए आशीष पाटिल, यहां आशीष पाटिल का विकेट गिरता हुआ, लेकिन क्या आशीष पाटिल और रोहन चिखले की शानदार तेज तर्रार भागीदारी के तौर के ऊपर और बैटिंग के तौर के ऊपर आज वलौली टीम सुरक्षित स्थिति में आई हुई है। लाजवाब बैटिंग दोनों इस बार देखा संकट मोचन बन चुके वलौली टीम के लिए। टोटल स्कोर बन चुका है 62-62। और जीतने के लिए एकता भंगार पड़ा टीम को चाहिए 30 बॉल में 63 रन, यानी कि 63। और रोहन चिखलेकर नॉट आउट रह चुके मेरे हिसाब से। तो फिलहाल रविदादा भोईर इनके बेटे के नाम से ये टीम खेल रही है। हाँ बिल्कुल, तो देखिए जिनके नाम से ये टीम है हमारे रविदादा भोईर, इनके लाडले सुपुत्र, और जिनके नाम से इस बार देखा टीम खेल रही है मिस्टर हिमांशु भोईर, इस मैच देखने के लिए खुद यहाँ मौजूद है। तो हिमांशु आपका हार्दिक हार्दिक वेलकम, स्वागत। 62 रन बोर्ड के ऊपर जीतने के लिए एकता भंगार बड़ा टीम को चाहिए 63 है। सिद्धेश वास्कर की सेना करेगी आक्रमण, लेकिन वलौली की टीम है गेंदबाजी करने के लिए। तो जीतने के लिए 63 रनों का टारगेट है। अब ये रन इकट्ठा करना है एकता भंगार बड़ा टीम को, और ये रन रोकना है हिमांशु 11 जय गावदेवी वलौली टीम को। 63 का पीछा करते समय भंगार बड़ा की बैटिंग कितनी तेज होगी, कैसी होगी ये हमें मालूम नहीं है। वलौली की गेंदबाजी कैसी होगी ये भी पता नहीं है। और इस का खेल क्रिकेट, और क्रिकेट ये जेंटलमैन्स गेम है, क्रिकेट गतिशील खेल है, लेकिन माइक ओपन कर बदलाव सुनिए रुपए जी पाटिल की जुबानी क्रिकेट की कहानी। हम आते अगले मैच के लिए, रखे ख्याल, धन्यवाद।
मॅच आपल्याला पाहायला मिळाली. जिथून पाहायला गेलं तर एका बाजूनं परिपूर्ण मात्र मॅच क्रिकेट हा टीम एकता भंगारपाडा टीमच्या बाजूने मात्र जाताना पाहायला मिळत होतं. त्याच्यानंतर कमबॅक कसं करावं त्याचं उत्तम उदाहरण इथे मात्र हिमांशू 11 जय गावदेवी वळवली या टीमने दिली. आणि हिमांशू म्हटल्यानंतर इंटरबॅजेस म्हटल्यानंतर अगदी आवर्जून आमच्या समोर नाव येतं ते रवींद्र भोईर साहेबांचं आणि त्यांचेच राजकुमार चिरंजीव हिमांशू यांच्या नावानं मात्र ही टीम आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. 5 षटकांमध्ये बनवायच्या तुम्हाला विजयासाठी 62 धावा, 63 धावा, 62 धावांचा इथून खेळ पहिल्या इनिंग मध्ये पाहायला गेलं. हिमांशू 11 जय गावदेवी वलवली टीमने मात्र केलं आणि त्याच्यानंतर आता इथून खेळ सुरू झालाय. गोलंदाज ऋषी चौधरीला पाहतोय. पहिल्या षटकासाठी मात्र निमंत्रित केले सिद्धेश वास्कर. ऑन स्ट्राईकला पाहायला मिळतील. ऑन नॉन स्ट्राईक एंडला प्रशांत कटेकर हे फलंदाज आहेत. पहिला बॉल 63 धावांचा टार्गेट पूर्ण करण्यासाठी अगदी मिन हेलिकॉप्टर शॉट मिड ऑफ मध्ये मात्र खेळून काढल्या. ऑफ ड्राईव्ह क्षेत्ररक्षक आहे तिथे बॉलच्या खाली आशिष पकडलं जाईल तोपर्यंत एक सिंगलने सुरुवात होताना पाहायला मिळते टीम भंगारपाडा. 2 अगदी दर्जेदार टीम मजबूत टीम आपल्याला पाहायला मिळतात एकमेकांसमोर उभे राहिलेत. आता इथून या खेळाला कशा प्रकारे पुढे नेतील ना ते पाहणं गरजेचं. ऋषी चिखलीकर फ्रंटलाईन गोलंदाजीसाठी मात्र ओळखले जातात वळवली टीम कडून. गोलंदाजी साकारत असताना परंतु थोडासा अगदी उजव्या यष्टीच्या बाहेर पडलाय की काय जणू आणि पंचांनी एक डिक्लेअर केले वाईटचा निर्णय. एक अतिरिक्त धाव मात्र जोडली जाईल आणि या अतिरिक्त धावेनं धावपलकावरती धावा 2 लागल्या जातात. सेमच क्रिकेट सध्याच्या घडीला P1चं षटक आहे आणि या P1 मध्ये मात्र धावा किती जमवल्या जातील फलंदाजांना गोलंदाजांना टार्गेट केलं जाईल का बरीचशी चर्चा आपल्याला पाहायला मिळेल. ऑन साईडला गॅप शोधून काढले क्षेत्ररक्षक आहे तिथे डीप मध्ये. हो हो काय अप्रतिम नाही ते क्षेत्ररक्षण तिथे मात्र पाहायला मिळालं. परंतु इथून चेक केलं जाईल. सुयोग मात्रे आहे तिथे आणि तिसरे पंच आणि त्याचबरोबर इथून हा चौकार वाचवलाय. या धावा डिफेन्स केल्यास का त्याची खात्री इथे केली जाईल आणि चेक केला जातोय आणि या 4 धावा पंचांचा निर्णय ही योग्य आपल्याला पाहायला मिळालं. आणि या 4 धावेनं अगदी मोठे फटके खेळतील की का तशी मात्र परिस्थिती निर्माण झाली. खूप छान पद्धतीने मात्र खेळाला पुढे नेतील का याची ही चर्चा. एका बाजूला वलवली तर दुसऱ्या बाजूला भंगारपाडा दोन्ही टीम इथून मात्र भिडताना पाहायला मिळेल. फ्रंट लाईन गोलंदाज सध्याच्या घडीला मात्र पाहायला गेलं तर चौकार खाल्ल्यानंतर कमबॅक करतील का कारण इथून चांगली फलंदाजीसाठी सिद्धेश वास्कर आणि प्रशांत काटेकर या दोन्ही फलंदाजांना ओळखले जातात. कटेकर प्रशांत कटेकर यांच्यावरती हल्ला इथून मात्र हल्ला करण्याचा प्रयत्न त्यांनी तिथून क्षेत्ररक्षक आहेत मिड ऑफ मध्ये आशिष पोचतात उचलतील फेकी करतील एक सिंगल मात्र पाहायला मिळेल. चांगली धावसंख्या आपण पाहायला गेलं तर खेळ कसा असावा त्याचं उत्तम उदाहरण वळवली गावानं दिलं आणि त्याचबरोबर जात असताना चांगल्या पद्धतीनं मात्र या खेळाला पुढे नेले. जिथून खेळ फसला होता त्याला मात्र पूर्णपणे हसवलंय रोहन चिखलेकर या मात्र फलंदाजाने आणि तिथूनच मोठ्या धावसंख्या जमवण्यामध्ये यशस्वी आमचे आयोजक. सुमित पाटील सरांना पाहायला गेलं स्क्रीनवरती दर्जेदार आज खूप मेहनत त्यांच्याकडनं मात्र केले. गॅप शोधून काढले आहे. 1 बॉल होते फरार सीमारेषा पार 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 चौकार. ऋषी चिखलीकर यांच्यावरती हल्ला चढवण्याचा परिपूर्ण प्रयत्न परंतु तेवढ्याच ताकदीनं गोलंदाजी आता सातत्याने साकारत असताना इथे मात्र पाहायला मिळत आहेत. इथून आणखी एक सिंगल मात्र इथून पाहायला मिळेल. धावपलकावरती धावा लागल्या जात आहेत. त्या 12-12 स्कोर बोर्ड 5 बॉलचा खेळ झालाय. उर्वरित 1 बॉलचा खेळ बाकी असेल. सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर 1 बॉल उर्वरित आहे. ऑन स्ट्राईकला पाहायला मिळतात प्रशांत कटेकर ही जोडी खास आहे आणि त्या पाहायला गेलं तर या फलंदाजांनी अनेक वेळा इम्प्रेस केले. वाईटचा निर्णय आला अतिरिक्त धाव मात्र जोडली जाईल. त्याच्यानंतर मात्र इथून नाणेफेकीसाठी मी विनंती करेन नांदगाव टीम आपण रेडी राहायचं आहे कारण जिंकणारी संघ आपल्या बरोबर खेळणार आहे याची कृपया दक्षता घ्या.
युवा स्पोर्ट्स नांदगाव टीम आपण नाणेफेकीसाठी येत राहायचं आहे. फटका बसलाय तिथे, शॉट एक्स्ट्रा कव्हरला, अप्रतिम क्षेत्ररक्षण पार त्यांच्याकडनं आणि फलंदाज बाद, बिग विकेट. 440 होलचा करंट, मोठा बुरुस डासरला गेलाय. फलंदाज प्रशांत कटेकर बॅक टू द गट. आणि विजेते प्रत्येक गोष्ट वेगळ्या पद्धतीने मांडत असतात आणि तुम्हाला तेच करावं लागेल. आणि त्या प्रकारे पाहायला गेलं एंडीज वेल शेवट गोड केला. या अंतिम बॉलवरती मात्र अप्रतिमरित्या मात्र इथे विकेट प्राप्त करून दिल्यानंतर इथून षटक क्रमांक पहिला समाप्त झालाय. ऋषी चिखलेकर यांच्या स्वरूपामध्ये 13 धावा धावफलकावरती आल्यात. ऋषी चौधरी यांच्या स्वरूपामध्ये आणि षटक क्रमांक पहिला समाप्त झाल्यानंतर 13 धावा एक महत्वपूर्ण विकेटी प्राप्त करून दिली. ज्या विकेटची गरज होती ना ती विकेट मात्र इथे प्राप्त करून देताना पाहायला मिळत आहेत. कारण सलामीची जोडी पहिल्या षटकामध्ये P1 मध्ये मात्र फोडणं खूप महत्वपूर्ण होतं. ते काम इथे मात्र केले जरूर. आता इथून या सगळ्या आलेला मात्र इथं टेम्परेचर जो मात्र इथून वातावरण आहे त्याला मात्र तुम्हाला समर्पित व्हावं लागेल. या क्रिकेटचा परिस्थितीजन्य क्रिकेटला मात्र तुम्हाला ॲडॉप्ट करावं लागेल. त्या परिस्थितीजन्य क्रिकेटला तुम्ही ॲडॉप्ट कराल का, तसाच खेळ मात्र पुढे नेला जाईल का वलवली गावाकडनं तेही पाहणं गरजेचं. मनीष पाटील दुसऱ्या षटकासाठी मात्र इथे बोलवलंय आणि त्याच्यानंतर मात्र इथून सिद्धेश वास्कर अजूनपर्यंत मैदानामध्ये आहेत. त्याचबरोबर चैतन्य गोसावी आपल्याला पाहायला मिळतात. आणि इथून ज्या पद्धतीनं मात्र हे दोन्ही फलंदाज कशा प्रकारे फलंदाजी करतील त्याची चर्चा पाहायला मिळेल. तोपर्यंत पाहायला गेलं तर रणनीती आखली जातो, थोडासा वेळ जास्तीचा खर्चला जातोय. आणि विनंती करेन वलवली टीम 6 मिनिट पहिल्या षटकासाठी मात्र झालेले आहेत ऑलरेडी. तुम्हाला 3 षटकांसाठी 4 षटकांसाठी 20 मिनिट दिलीत, 5 षटकांसाठी तुम्हाला 25 मिनिटं दिलेली आहेत. एकता भंगारपाडा आणि हिमांशू 11 जय गावदेवी वलवली टीम या दोन संघांमधला सामना अगदी जबरदस्त होताना पाहायला मिळेल आपल्याला. 13 धावा धावफलकावरती आल्यात. मनीष पाटील राईट मोर द विकेटने खेळण्याचा प्रयत्न. सिद्धेश वास्कर अगदी कलात्मक पद्धतीने खुलून काढलाय. बॉल चाललाय टप्पा 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 सीमा रेषा पार पार चौकार. देताना पाहायला मिळत आहे. त्या धावा तुम्हाला थांबाव्या लागतील, चांगली गोलंदाजी करावी लागेल. हो हो चांगलं टायमिंग, प्रॉपर हिट, नो चान्स, आउट ऑफ द पार. नाईस साऊंड, खन 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 खनकडीत आवाज करणारा हा येतोय दमदार षटकार. पाच बॉल मध्ये 16 धावांवरती खेळताना पाहायला मिळतात. अप्रतिमरित्या मात्र इथून फलंदाजी साकारली जातोय. मनीष पाटील यांना मात्र कमबॅक करावा लागेल, चांगली गोलंदाजी साकारावी लागेल. हो हो सो डिलिव्हरी चेंज ऑफ द स्पेस इथे मात्र पाहायला मिळालं. हीच तर खासियत आहे मनीष पाटील यांच्याकडे. बॉल चांगली गोलंदाजी करण्यासाठी ओळखले जातात. चांगला रनवे आहे, रिलीज पद्धत चांगली आहे, स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये जाण्याची उत्तम पद्धत ते मात्र अवलंबतात. आणि त्याच्यानंतर मात्र त्यांची गोलंदाजी सातत्याने चांगली पाहिली आहे. पण तीच गोलंदाजी त्याच लाईन आणि लेंथ वरची गोलंदाजी होताना पाहायला मिळेल का, बरीचशी चर्चा समोर आहे. सिद्धेश वास्कर आणखी एक दर्जेदार बॉल आता मात्र हाताला जातोय. आता वलवलीकर मात्र घरात बसलेलेही टाळ्या वाजवत असतील प्रत्येक डॉट बॉल नंतर अमित मात्र सर. आणि कारण एक डॉट बॉल इथे नेहमीच म्हटलं जातं ना, ग्रामीण क्रिकेट हा अगदी गावाबरोबर जोडलेला क्रिकेट आहे. प्रत्येक जण या क्रिकेट बरोबर जोडला गेलेला आहे आणि भावना त्याच्याबरोबर जोडल्या गेलेल्या आहेत. म्हणून तर हा ग्रामीण क्रिकेटला एक वेगळा ग्लॅमर सातत्याने मात्र प्राप्त होताना पाहायला मिळत आहेत. 23 धावा धावफलकावरती आलेत लगातारचे मात्र हे 2 डॉट बॉल. थोडासा आत्मविश्वास मनीष पाटील या गोलंदाजांचा वाढताना पाहायला मिळेल. त्याच्यानंतर आक्रमण करण्याचा प्रयत्न ऑनसाइडला घेऊन काढलाय, गॅप तर शोधून काढलाय. जसं सुईमध्ये धागा ववा ना तसेच अगदी परफेक्शन गॅप. बॉल सीमा पार, धावा येतील 4 4 4 चौकार.
27 धावा धावफलकावरती येत असताना पाहायला मिळतात. इथून अजूनपर्यंत मात्र या षटकामधील उर्वरित एक बॉल, त्याच्यानंतर हा अप्रतिम हाताला गेलाय. एंड इज वेल, अगदी साखरेसारखा गोड केलाय आणि षटक क्रमांक समाप्त झालाय. दुसरं आणि 2 षटकानंतर धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 27 धावा 27 आणि स्कोर बोर्ड. बॅटिंग करत असताना टीम हिमांशू 11 जन गावदेवी वलवलीच्या विरोधामध्ये एकता भंगारपाडा. तोपर्यंत जाऊया आपण शुभ सन्मानांकडे. आपण पाहायला गेलं तर वैद्यकीय क्षेत्रामध्ये ज्यांचं उल्लेखनीय नाव सातत्याने घेतलं जातं आणि या आमच्यावरती प्रेमापोटी आज अगदी पाहायला गेलं तर उशिरा का होईना परंतु इथून या स्पर्धेच्या निमित्ताने भेट देण्यासाठी मात्र त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. डॉक्टर शिरीष जोशी सर यांचा इथे शुभ सन्मान मात्र साकारला जाईल. मी विनंती करेन आदरणीय डॉक्टर शिरीष जोशी सरांचा इथे शुभ सन्मान घ्यायचा आहे. अमोलजी जितेकर सरांना विनंती करेन की आपल्या शुभ असते ते मात्र डॉक्टर शिरीष जोशी सरांचा इथे मात्र शुभ सन्मान घ्यायचा आहे. पण आणखी अनेक आपण पाहिलं गेलं तर राजकीय सामाजिक क्रीडा क्षेत्रातील त्याचबरोबर वैद्यकीय क्षेत्रातीलही मात्र मान्यवर आपल्याला या संकल्प ग्रुप आणि त्याचबरोबर स्वर्गीय रघुनाथ शेठ जितेकर स्मृती चषक 2025 मध्ये सरपंच चषक दापोलीच्या या 25 मध्ये मात्र भेट देताना आपल्याला अनेक जण पाहायला मिळाले. त्यानंतर डॉक्टर पाटील सरांना ही विनंती करेन की आपण याचा आपलाही शुभ सन्मान आदर सत्कार इथे मात्र राखला जाईल. आदरणीय डॉक्टर पाटील साहेबांना विनंती करेन की या आपलाही शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. आपण इथे आलात अगदी वेळात वेळ काढून अगदी मनाच्या अंतकरणापासून या क्रीडा नगरीमध्ये आपलं सहर्ष स्वागत. बॅक टू क्रिकेट. आपण पाहायला गेलं तर या क्रिकेटला एक वेगळी सलामी प्राप्त करून दिली. आता पाहायला गेलं तर जबरदस्त क्रिकेट रंगताना पाहायला मिळेल कारण येणारे 18 बॉल आणि 36 ची गरज 27 धावा धावफलकावरती लागल्यात. चेतन गोसावी ऑन स्ट्राईकला पाहायला मिळत आहेत. स्वतःच्या बॉलरूमध्ये क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न, मिड ऑफ मध्ये मात्र बॉलला ट्रॅव्हल केले, मिड ऑन मध्ये मापे असावे तोपर्यंत मात्र एक सिंगल, चिक सिंगल, जिथून संघर्षमय सिंगल मात्र पाहायला मिळाली आणि या एका धावेने धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 28 धावा 28. 9 बॉल मध्ये 20 धावांची बहारदार खेळी सिद्धेश वास्कर यांच्या बॅटमधून आतापर्यंत साकारले गेले. रमेश श्रीवास्तव गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात. तिथून तिसरा षटक मार्गस्थ झालंय. हिमांशू इंटरपाजेस लोगो आपण पाहतोय. रवींद्र भोईर साहेबांची ही या मालकीचा असणारा मात्र हा व्यवसाय आणि त्याच कडून मात्र इथून स्पॉन्सर केले जाते. उंच माझा झोका आणि हाताचा पिसारामध्ये बॉल. 12वा प्लेयर होते इथून गेले आणि त्याच्यानंतर मात्र काम केले तमाम जतीन म्हात्रे यांच्याकडनं आणि फलंदाज बाद. बॅक टू टेक आउट. मोठी विकेट प्राप्त करून देत असताना सिद्धेश वास्कर यांच्या स्वरूपामध्ये धक्का बसतोय. दुसरं नवीन फलंदाज प्रेम दमडे मात्र आपल्याला पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये जात असताना. रमेश यांची चांगली गोलंदाजी कारण ज्या प्रकारे मात्र इथून गरज होती विकेटची, जी विकेट प्राप्त करून देत असताना इथे मात्र पाहायला मिळाले आणि ट्रॅप केलं होतं. इथून महत्वपूर्ण जर का विजयाच्या अडसर वलवली गावाच्या कोण ठरत असेल ते मात्र ठरत होते. ते इथून जी विकेट आली सिद्धेश वास्कर या मात्र फलंदाजांना बाद करण्यामध्ये यशस्वी झालेत. रमेश श्रीवास्तव हे गोलंदाज अप्रतिम झेल तिथे मात्र जतीन यांनी पकडले. दोन बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. एक महत्वपूर्ण विकेट आली, एक धाव खर्च झाली. चांगला ऑन साइडला खेळून काढला. आपण काऊ कॉर्नर मध्ये मात्र डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. सुयोग यांना पाहतोय तिथे एक सिंगलला मात्र प्राधान्य दिले आणि या सिंगल नंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 29 धावा 29. सुधावरती विश्वास इथपर्यंत आतापर्यंत मात्र इथून दाखवत असताना गोलंदाज रमेश श्रीवास्तव आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर सन्माननीय आणखी एक संधी तिथे होती. हाताला आता मात्र झटका दिलाय, बोटालाही दिलाय चटका. लॉंग स्टॉप रिझन मध्ये बॉल झालाय स्टॉप. 4 धावांसाठी येथील धावा 4. चौकार.
त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर वल्लभ गावाचे गोल्डन मॅन आदरणीय गणेशजी पाटील साहेबांना विनंती करेन की आपण मुख्य अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. वल्लभ गावाचे गोल्डन मॅन आदरणीय श्री गणेश पाटील आणि यांच्याकडनं मात्र शुभेच्छा आलेत वलवली टीमसाठी. त्यांचंही मनापासून आभार. ही स्पर्धा मात्र लाईव्ह पाहिली जातो त्यांच्याकडनंही. वल्लभचे आमचे गोल्डन मॅन आदरणीय गणेशजी पाटील साहेब यांचंही करूया मनापासून हार्दिक स्वागत. अनेक क्रीडा रसिक आज पाहायला गेलं तर या रात्री सुद्धा मात्र मैदानामध्ये आणि लाईव्ह टेलिकास्ट आपण या मात्र स्पर्धा पाहताना पाहायला मिळतात आणि तमाम क्रीडा रसिक इथे उपस्थित आहेत त्यांचंही करूया सरचे स्वागत. 34 धावा धावपलकावरती लागल्यात. श्रीवास्तवजी रमेश श्रीवास्तव आतापर्यंत धावा खर्च करतात फक्त 7. चांगला अगदी इकॉनॉमिक गोलंदाजी सध्याच्या घडीला पाहतोय. प्रेक्षकांना पाहिलं आपण. नाद आहे नाद खुला क्रिकेटचा आणि इथून चांगला बॉल आताला जातोय. इंडिज बेल अगदी पाहायला मिळालं सुमुद्र करत असताना अंतिम बॉल वरती आणि षटक क्रमांक इथून समाप्त झालंय. तिसरं आणि 3 षटकांच्या खेळीनंतर धावपलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 34 धावा. आता येणारे 12 बॉल आणि 29 धावांची गरज. मेहनत त्यांच्याकडनं मात्र करण्यात आलेली आहे. आलेल्या मान्यवरांचा आदर सत्कार आणि जय हनुमान दापोलीचे यष्टीरक्षक म्हणून त्यांना पाहतोय. त्यांचंही खूप मोठं योगदान आपल्याला या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळतात. खूप सरांनी सहकार्य आणि त्याच्यानंतर मात्र सर्व उत्कृष्ट आयोजनांपैकी एक आयोजन आपल्याला मात्र इथे पाहायला मिळते. स्वर्गीय रघुनाथ शेठ जितेकर स्मृती चषक व सरपंच चषक दापोलीचं एक दमदार आयोजन संपन्न होताना पाहायला मिळते. दुसरी रात्र आजची आणि आता इथून 12 बॉल मध्ये बनवायचे ते 29 धावा. टॅप केले फक्त पाहायला गेलं तर चेतन गोसावी मात्र इथून पाहायला गेलं तर डीप मध्ये क्षेत्ररक्षक प्रोटेक्शन साठी मात्र लावले गेलेत आणि त्याच रणनीतीवरती गोलंदाजी होताना मात्र पाहायला मिळतात. गोलंदाज मनीष पाटील इथून मात्र आलेले आहेत. 4थ्या षटकासाठी पाहायला गेलं तर आणि इथून उर्वरित बॉल आणि गणित समीकरण बदलली जातील. 11 बॉल आणि आता 28 ची गरज. 35 धावा धावपलकावरती लागल्यात. टॅप केला ऑन साइडला पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षक आहे तिथे बॉलपर्यंत पोहोचतील उचलतील फेके करतील. एकच धाव मात्र घेतली जातोय. मॅच मध्ये गरमाहट. मैदानामध्ये 1 धाव घेतल्यानंतर ही टाळ्या वाजतात. डॉट बॉल आल्यानंतर टाळ्या वाजतात. षटकार आल्यानंतर टाळ्या वाजतात. चौकार आल्यानंतर टाळ्या वाजतात. टाळ्या आणि शिट्ट्या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. तशीच परिस्थिती अगदी घरातून होत असेल आता वलवलीकर आणि त्याचबरोबर त्यांच्या अगेन्स्ट बंगारपाडा. 10 बॉल मध्ये बनवायच्या 27 धावा. हा षटक महत्वपूर्ण आहे. मनीष पाटील यांचा फटका फसलाय पाहायला गेले तर फलंदाज चेतन गोसावी यांचा तोपर्यंत मात्र अगदी उशीर होताना मात्र पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षण नाहीये. शॉट मध्ये पाहायला गेलं तर डीपची क्षेत्ररक्षणाची सजावट आपण पाहतोय. ज्या प्रकारे मात्र इथून क्षेत्ररक्षणाची सजावट केली गेलेल्या उत्तमरित्या गोलंदाजी होत असताना डीप मध्ये आपण फाईन मध्ये एक क्षेत्ररक्षण पाहतोय. अगदी पॉईंटच्या डोक्यावर एक क्षेत्ररक्षण लावलंय आणि परंतु 30 सर्कल मध्ये पाहायला गेलं तर शॉट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. मिड ऑन आहे. मिड ऑफ आहे. आता परत एकदा मिड ऑनचा इथून क्षेत्ररक्षक थोडासा मात्र हलवला गेलाय आणि बॅकवर्ड रिझन मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. आता मिड ऑफ मध्ये मात्र बॉल चाललाय सीमारेषेजवळ. स्ट्रेट ड्राईव्ह करायचा होता. पकडला गेलाय झेल ऋषी चौधरी यांनी आणि फलंदाज बाद. मोठी विकेट येताना पाहायला मिळेल. चेतन गोसावी बॅक टू द गाठ.
आणावं लागेल आणि चांगला खेळ करावा लागेल, कारण विजेते काही वेगळ्या गोष्टी करत असतात तेव्हाच मात्र विजय साकारायचे असतात आणि त्याच तुम्हाला तिथून करावा लागेल. ज्या प्रकारे मात्र मॅच पाहायला गेलं तर अगदी द्विधा मनस्थितीमध्ये काचेवरची मॅच, तराजू मधील मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. कधी कुठे झुकेल, क्रिकेट आहे. आता 8 बॉलमध्ये 25 बनवायचे आहेत. 2 बॉल खूप महत्वपूर्ण आहेत वलवली टीमसाठी. एक तर भंगारपाडा की वलवली टीम स्कोप करण्याचा प्रयत्न, त्याच्यानंतर मात्र फसलाय. चतुर, चाणाक्ष आणि हुशार गोलंदाज तेवढेच अप्रतिम मनीष पाटील आपली मात्र पाटील की गाजवत असताना पाहायला मिळतात इथे. तुमच्या स्वप्नांना सांगू नका की तुम्हाला अडचणी किती आहेत, पण अडचणींना अवश्य सांगा की तुमची स्वप्न किती मोठी आहेत आणि ते सांगण्याचा प्रयत्न मात्र इथे केला जातोय. हिमांशू 11 जे हनुमान गावदेवी वलवलीचे गोलंदाज मनीष पाटील आणि त्यावर क्षेत्ररक्षकांकडला आणखी एक दर्जेदार बॉल. ते सरार जसं मुंबईच्या रेस कोर्स मध्ये घोड्याने मारावी टाच आणि वेग पकडावा तसा अगदी धुरला उडवत बॉल यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसावलाय. डॉट बॉल आलाय आणि इथून या डॉट बॉलच्या समाप्तीनंतर षटक क्रमांक 14 समाप्त झालाय. 4 षटकानंतर धावफलकावरती धावा आल्या आहेत त्या 38 धावा, 3 विकेट माघारी. आता येणारे 6 बॉल आणि विजयासाठी 25 धावांची गरज. शांततेच्या काळात जर जास्त घाम घालाल ना तर युद्धाच्या काळात तुम्हाला कमी मेहनत करावी लागेल. तुम्ही इथून शांत राहा. शांत राहायला त्याचाच मात्र परिणाम पाहायला मिळाला. येणारे 6 बॉल आणि विजयासाठी 25 धावा. तर संस्कार स्पोर्ट्सचे मालक सर्व आदरणीय सुजयजी जितेकर साहेबांचे इथे शुभागमन मात्र होताना पाहायला मिळते. संस्कार म्हटल्यानंतर, संस्कार स्पोर्ट्स म्हटल्यानंतर अनेक आपण पाहायला गेले तर दूरवरनं मात्र संस्कार स्पोर्ट्सला मात्र भेट देत असतात आणि सुजयजी जितेकर साहेबांचे इथे शुभागमन होत आहे. त्यांचंही करूया सहर्ष स्वागत. आता 6 बॉल आणि 25 धावा. मला वाटतं आमचे रायगड समालोचक असोसिएशनचे खजिनदार सत्यवान म्हात्रे अगदी वरचा सूर 6 पकडून बसले असतील हार्मोनियम काढून पेटीचे, कारण मॅच तेवढीच कलात्मक पद्धतीने मात्र संपन्न होताना पाहायला मिळतं. आणखी एक चांगला बॉल इथे येताना पाहायला मिळते आपल्याला. काय गोलंदाजी होताना पाहायला मिळाले. आता अंतिम क्षणामध्ये गोलंदाज दिग्गज स्पेशालिस्ट सुयोग म्हात्रे या गोलंदाजांना मात्र आणले गेलेत. ऑन स्ट्राईक फलंदाज आहेत प्रेम दमडे. तुम्हाला प्रेमात पडावं लागेल, या क्रिकेटच्या या फटकेबाजी करावी लागेल. 5 बॉल मध्ये 25 ची गरज असताना अगदी तडाखा दिलाय, हा ठोसलाय, ठोका देऊन बॉलला नेला ठिकाणावरती. धावा येतील मात्र इथे प्रेम दमड्यांच्या बॅटमधून 6 षटकार. वाव वाव मुझे जसं की चैत्र महिना चालू झाला, यात्रेचे दिवस आलेत असं मोसिक इथे पाहायला मिळालं. आणि म्हणतात ना की विपरीत परिस्थिती, काही लोक तुटून जातात परंतु काही लोक रेकॉर्ड तोडून आपलं नाव कमवतात. ती संधी आहे इथे फलंदाज प्रेम दमडे यांना. आता येणारे 4 बॉल आणि विजयासाठी 19 धावांची गरज. 44 धावा धावफलकावरती लागल्यात. उंच माझा चोका घेत बॉल होते फरार, आर पार, सीमारेषा पार. पंच कलवत्या धावा येतील 4 4 4 चौकार. तुम्हाला अगदी नाचायचं अगदी मनामध्ये येईल. अप्रतिम संगीत इथे मात्र पाहायला मिळालं. त्याचबरोबर मी चला इथून नांदगाव टीम विनंती करेन की आपण टॉस साठी यायचं आहे, कारण इथून विनर टीम आपल्या बरोबर खेळणार आहे. लगेच टॉस घेतला जाईल. नांदगाव टीम कॅप्टन या यस आलेले आहे, त्यांचं करूया सरचे स्वागत. 3 बॉल 15 ची गरज. मॅच मध्ये असं फारसं काही राहिलेलं नाहीये पाहायला गेलं तर. आता इथून चांगल्या पद्धतीने मात्र या खेळाला पुढे नेत असताना मात्र पाहायला मिळालं टीम हिमांशू 11 जय गावदेवी वलवली. हिमांशू इंटरप्राइजेस जय गावदेवी वलवली टीम
आणि चांगला खेळ इथे साकारला गेलाय. खूप छान पद्धतीने मात्र हा खेळ आणि या खेळाला पुढे नेलंय आणि इथून संघर्ष करायला लागलं होतं. वलवली टीमला तो संघर्ष परिपूर्ण केला. जर तुम्हाला आयुष्यात खूप सारा संघर्ष करावा लागत असेल तर तुम्ही नशीबवान समजा स्वतःला. आणि हा संघर्ष करत असताना चांगल्या पद्धतीने खेळाला पुढे नेलाय. गॅप शोधून काढलाय मिड ऑनच्या डोक्यावरून आणि इथून अंतिम क्षणी बॉलवरती आलाय चौकार आणि इथून विजयी साकार होताना पाहायला मिळते. हिमांशू एंटरप्राइजेस जय गावदेवी वलवली टीम. कॉंग्रॅच्युलेशन वलवलीकर. छान पद्धतीने खेळ इथे मात्र साकारला गेले. हिमांशू एंटरप्राइजेस जय गावदेवी वलवली टीम आणि हा विजयी साकार विजयी सिग्नेचर मात्र इथून करताना मात्र पाहायला मिळतात. लगेच इथे नाणेफेक घेतली जाईल.